विद्यार्थी मित्र हो, आज आपण राजकीय प्रणालीमधील एक महत्त्वाची राजकीय विचारप्रणाली म्हणजे लोकशाही समाजवाद या लोकशाही समाजवादाची चर्चा आज या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत। सर्वप्रथम लोकशाही समाजवाद ही संकल्पना मागच्या तासिकेमध्ये आपण समजून घेतलेली आहे। आज आपण समाजवादाची तत्त्वे किंवा वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। समाजवाद हा भांडवलशाही आणि मार्क्सवाद या दोन्हीची सुवर्ण मध्य साधून निर्माण झालेली एक विचारधारा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मग या समाजवादाचं जे काही भांडवलशाही आहे त्या भांडवलशाहीला विरोध मधूनच समाजवादाचा उदय त्या ठिकाणी झाला आहे। समाजवाद हा साम्यवादापेक्षा मूळतः वेगळा आहे आणि भांडवलशाहीपासून हा वेगळा आहे। त्याची तत्त्व स्वतःची त्या ठिकाणी भांडवलशाहीपेक्षा वेगळे आहेत, त्याबरोबर साम्यवादी विचारसरणीपेक्षा देखील त्या ठिकाणी आपल्याला वेगळे दिसून येतात। भांडवलशाहीमुळे समाजात विषमता निर्माण होते आपण बघितलेले आहे। भांडवलदार समाजहितापेक्षा स्वार्थाकडेच त्या ठिकाणी लक्ष देत असतात, कारण आपण बघितलं की भांडवलशाही ही मुळातच सत्तेचं केंद्रीकरण करण्यासाठी निर्माण झालेली एक विचारधारा आहे। संपत्तीचे केंद्रीकरणाला प्राधान्य भांडवलशाहीमध्ये त्या ठिकाणी दिलं जात असतं। श्रमिकाच्या श्रमाला त्या ठिकाणी कमी महत्त्व दिलं जातं आणि संपत्तीचं कसं जास्तीत जास्त नफा मिळवणे हे भांडवलशाहीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी राहत असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणूनच मग या ठिकाणी भांडवलदार हे समाजहितापेक्षा व्यक्तिगत हित किंवा व्यक्तिगत स्वार्थ त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो। समाजाच्या गरजा पूर्ततेसाठी भांडवलदार वस्तूंचं उत्पादन करीत नाही, तर अधिकतम नफा प्राप्त करण्यासाठी सामान्य जनतेचे आर्थिक शोषण करणे हेच भांडवलशाहीचे तत्त्व त्या ठिकाणी राहत असलेलं आपल्याला दिसून येतं। मग विद्यार्थी मित्र हो, भांडवलशाही ही केवळ समाजहित करण्यासाठी निर्माण झालेली एक नाही आहे। आपण बघितलं की भांडवलशाहीचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा भांडवलशाहीचे जे समाजामध्ये तोटे आहेत त्या तोट्याचा एक परिणाम म्हणून समाजवादाचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतं। मग समाजवादाचं सर्वप्रथम जे तत्त्व आहे ते म्हणजे सर्वप्रथम भांडवलशाहीला विरोध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कारण भांडवलशाही ही आर्थिक जास्तीत जास्त नफा भांडवलदारांचा कसा होईल या दृष्टिकोनातून उद्योगधंद्याची निर्मिती त्या ठिकाणी करत असतात। केवळ समाजहित त्या ठिकाणी संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। मग याच कारणामुळं जनतेचं जास्तीत जास्त आर्थिक शोषण केल्या जात असतं। हेच भांडवलशाहीचे तत्त्व त्या ठिकाणी राहत आलेलं आपल्याला दिसून येतं। मग आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी भांडवलदार पैशाची उधळपट्टी करतात। हा सर्व पैसा वस्तूंच्या किमती वाढवून ग्राहकाकडूनच वसूल केल्या जातात। उत्पादक लोक परस्परात घटसंघटना निर्माण करून कृत्रिमरित्या वस्तूंचा दुष्काळ निर्माण करतात। त्यामुळे वस्तूसाठी ग्राहकाला जास्त खर्च करावा लागतो। भांडवलशाहीमध्ये व्यक्तीला आर्थिक सुरक्षितता प्राप्त होत नसते। संपत्तीचं वितरण न्याय पद्धतीने भांडवलशाहीमध्ये त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येत नाही। आजच्या लोकशाही समाजवाद ही संकल्पना भारतानं त्या ठिकाणी 1976ला घटनादुरुस्ती करून त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। मूळ भारतामध्ये लोकशाही समाजवाद नव्हता। आजही देखील भारतानं लोकशाही समाजवाद जरी स्वीकारला असला तरी भांडवलशाहीचं या लोकशाहीमध्ये प्रतिबिंब उमटत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी किंबहुना दिसून येतं। मुळातच भांडवलशाही आर्थिक नफ्यासाठी निर्माण झालेली असते। मग यासाठी समाजाचं किंवा ग्राहकांचं जास्तीत जास्त शोषण करण्याची भूमिका भांडवलशाहीमध्ये केल्या जात असते। ही भांडवलशाहीकडून होणारं ग्राहकाचं समाजाचं जे नुकसान आहे सामाजिक न्याय दृष्टिकोनातून योग्य नाहीत। कारण सामाजिक न्याय समाजामध्ये प्रस्थापित करणं हे लोकशाहीचं तत्त्व आहे। कारण मानवतावादी जी मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या लोकशाही मूल्यांनाच एक प्रकारचा भांडवलशाहीला त्या ठिकाणी आपण आजही अमेरिकाप्रणित भांडवलशाही राष्ट्र त्या ठिकाणी याच पद्धतीचा आज वापर करत असताना आपल्याला दिसून येतात। आज भारताने जरी देखील लोकशाही समाजवाद स्वीकारलेला आहे, सामाजिक न्यायाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे,
तरी भांडवलशाहीचं प्रतिबिंब आजच्या या लोकशाहीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रकाशाने दिसून येते. आज भांडवलशाही किंवा उद्योगधंदेवाले जे आहे ते जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी त्या ठिकाणी झालेले असतात आणि आपण उत्पादन केलेला माल याची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केल्या जात असते. जाहिरातीवरती वारेमाप खर्च त्या ठिकाणी केला गेल्यामुळे एक प्रकार तो केला गेलेला खर्च सर्वसामान्याच्या खिशातून गोळा करण्याची भूमिका भांडवलशाहीवर त्या ठिकाणी करत असते. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे की समाजवाद हा भांडवलशाहीला विरोध त्या ठिकाणी करण्यासाठीच निर्माण झालेला आहे किंवा समाजवादाचं हे प्राधान्यपणे प्रथम क्रमांकाचं तत्त्व त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आजचा प्रयत्न भांडवलदार करीत असतात. म्हणूनच या ठिकाणी वस्तूचे मूल्य केवळ श्रमशक्तीवर अवलंबून असते. वस्तुमूल्य हे केवळ श्रमशक्तीचं अवलंबून नाही तर मूल्य हा सामाजिक क्रियांचा एक परिणाम आहे. व्यक्तिहितापेक्षा समाजहित महत्त्वाचे आहे. म्हणून समाजाला हितकारक अशा वस्तूंचे उत्पादन करण्यावरच समाजवाद भर देतो. असे उत्पादन कार्य सुव्यवस्थित व न्यायमार्गाने होण्यासाठी राज्याने प्रयत्न करावा. राज्य ही अनावश्यक आपत्ती नव्हे तर व्यक्तीमधील अमानुष आर्थिक स्पर्धा नष्ट करण्याचे ती एक प्रभावी साधन आहे असं समाजवाद त्या ठिकाणी मानतो. आपण बघितलं की वस्तूचे मूल्य केवळ श्रमशक्तीवर अवलंबून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही तर समाजाच्या हिताकडं समाजाच्या गरजाकडं त्या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि राज्यानं मग यासाठी हस्तक्षेप त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण सामाजिक वितरण संपत्तीचं जे वितरण आहे ते सगळ्यांच्या वाट्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि याचसाठी मग वस्तूचं मूल्य केवळ श्रमशक्तीवर त्या ठिकाणी धरून आहेत. अलीकडे भांडवलशाही म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जर प्रत्येकाला दिलेलं असलं परंतु या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जे सक्षम असतात आर्थिक बळकटीकरण असणारे जे व्यक्ती किंवा धंदे उद्योगपती असतात ते जास्तीत जास्त नफा त्या ठिकाणी करत असतात. संपत्तीचं केंद्रीकरण होत असतं. हेच केंद्रीकरण या समाजवादाला अभिप्रेत नाही. मग ही मानवतामध्ये जी आर्थिक समृद्धीसाठी जी काही व्यक्तीमध्ये टोकाची स्पर्धा आजच्या काळामध्ये जी निर्माण झालेली आहे ही स्पर्धा मुळात समाजवादाला मान्य नाही. मग समाजवाद यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा आणि हा जो टोकाचा आर्थिक स्पर्धेचा जो ते कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी हस्तक्षेप त्या ठिकाणी केला गेला पाहिजे अशी भूमिका समाजवादानं त्या ठिकाणी आपल्याला मांडलेली त्या ठिकाणी दिसून येते. यानंतर व्यक्ती विकासाची समान संधी आपण बघतो की आपल्या लोकशाहीनं की व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी की मूलभूत कर्तव्य किंवा हक्क त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. असे 6 प्रकारचे जे मूलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहे. केवळ हे अधिकारांचं उपभोग त्या ठिकाणी घेण्यासाठी व्यक्तीला विकासाला समान संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्षात पातळीवर आपल्याला लोकशाहीमधील जे भांडवलशाही जो वर्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो वर्ग समाजाचं जो शोषण करतो हे शोषण समाजवादाला मान्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाकडे लक्ष या न्यायव्यवस्थेने याबरोबर शासनाने त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका समाजवादानं घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग भांडवलशाहीमध्ये जनतेचे आर्थिक शोषण मूठभर भांडवलदार करतात. तेथे व्यक्ती दारिद्र्यामध्ये पिसली जाते. त्यामुळे व्यक्ती विकासास वाव मिळत नाही. म्हणूनच भांडवलशाही नष्ट करणे हेच समाजवादाचं प्रमुख अंग आहे. समाजवाद उत्पादन साधनावरील व्यक्तिगत मालकीला विरोध करतो. खाजगी उद्योगधंदे हे व्यक्तिगत दरोडे आहेत असे समाजवाद्यांचे मत आहे. त्यासाठी उत्पादनावर व उद्योगधंद्यावर समाजाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. तसे केल्याने समाजाचे आर्थिक शोषण थांबेल आणि प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करता येईल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची समान संधी देणे यावर समाजवादाचा भर त्या ठिकाणी राहत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे समाजवादाची तत्त्व आहेत. व्यक्ती विकासाला त्या ठिकाणी भर दिला आहे. म्हणजे काय समाजामध्ये
आर्थिक समता त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे असा त्याचा कयास किंवा एक तत्त्व त्यामधून आपल्याला दिसून येतं की समाजामध्ये आर्थिक समता त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. समाजवाद ही भांडवलशाहीची प्रतिक्रिया आपल्याला असं म्हणता येईल की भांडवलशाहीची जी क्रिया करतात ते तिला एक प्रतिक्रिया म्हणून समाजवादाचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आज समाजामध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. ही निर्माण झालेली विषमता नष्ट करणे हे समाजवादाचं प्रधान मुख्य उद्दिष्ट त्या ठिकाणी राहत आलेलं आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्तीला आर्थिक विकासाची समान संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे व व्यक्तीला जीवनावश्यक वेतन मिळावे असा समाजवादाचा आग्रह त्या ठिकाणी आपल्याला राहत असलेला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे आणि त्याचं कामाचा मोबदला त्या व्यक्तीच्या किमान जीवनावश्यक किंवा मूलभूत गरजा त्या ठिकाणी पूर्ण करता त्या ठिकाणी आलेल्या पाहिजेत असं समाजवादाचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग आजच्या मूलभूत गरजा जर आपण बघितल्या, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा, शिक्षण आणि आरोग्य त्या ठिकाणी पूर्ण प्रत्येक व्यक्तीच्या झाल्या पाहिजेत असा समाजवादाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहत आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अशा स्वरूपामध्ये समाजामध्ये एक प्रकारची आर्थिक समता कशा प्रकारची निर्माण होईल असा हा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी समाजवादानं त्या ठिकाणी दिसून येतो. आणि समाजामध्ये चाललेली जी काही अनिर्बद्ध आर्थिक स्पर्धा आहे या स्पर्धेला विरोध करणे हे समाजवादाचं प्राधान्यक्रम त्या ठिकाणी राहत आलेलं आपल्याला दिसून येतात. आजच्या काळातील कारखानदार असेल किंवा भांडवलदार मुक्त स्पर्धेमध्ये लोकांचे श्रम व संपत्ती याकडे दुर्लक्ष करतात. मजुरांना योग्य मोबदला भांडवलदार देत नाहीत, त्यामुळे मजूरही मन लावून काम करत नाहीत. हे दोष टाळण्यासाठी खुली आर्थिक स्पर्धा नष्ट करावी. याबरोबरच कोणत्या वस्तूचे कोठे आणि किती प्रमाणात उत्पादन करावे यासंबंधीचा निर्णय सरकारनेच घ्यावा. लोकांच्या वस्तूविषयक गरजा लक्षात घेऊनच त्या वस्तूंचे उत्पादन व वाटणी सरकारने करावी असे समाजवादाचे मत आहे. उत्पादन कार्यस्पर्धेऐवजी सहयोग निर्माण करावा असे समाजवादी त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे एकंदरीत समाजवादाचं जे काही वैशिष्ट्य किंवा तत्त्व त्या ठिकाणी आहे, अनिर्बद्ध जी काही समाजामध्ये आर्थिक विषमता त्या ठिकाणी चालू आहे किंवा स्पर्धा जी चालू आहे त्या स्पर्धेला त्या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी केला जातो. कारण हे भांडवलदार वर्ग काय करतात, एखाद्या वस्तूचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये करतात आणि भाव पाडतात किंवा राखीव साठा त्या ठिकाणी ठेवून काही वस्तूंची त्या ठिकाणी चढ्या दरानं विक्री देखील समाजामध्ये केल्या जात असते. आजच्याच काळातील आपण या अमेरिका, इस्रायल आणि इराकच्या युद्धाचं जर आपण परिणाम जर बघितले, आज पेट्रोलजन्य पदार्थ असतील, घरगुती गॅस असेल, आज एक कृत्रिम प्रकारची टंचाई समाजामध्ये एक निर्माण करण्याची भूमिका आजच्या काळामध्ये गॅस एजन्सी किंवा त्या ठिकाणी भांडवलदार वर्ग त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक भांबवलेली परिस्थिती या भांडवलदार लोकशाहीमध्ये आपल्याला दिसून येते. हे जे काही वातावरण आहे हे समाजवादाला अत्यंत मान्य नाही. म्हणूनच ही अनिर्बद्ध आर्थिक स्पर्धा या ठिकाणी नष्ट त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रत्येकाच्या गरजा भागवता येईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी शासनाने निर्माण करावी असा अट्टहास या ठिकाणी समाजवादाला अभिप्रेत आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचं. अशा स्वरूपामध्ये समाजवादाची की तत्त्व जे आहे या तत्त्वांचा आपण चर्चा करणार आहोत. राहिलेली जी काही तत्त्व आहेत या तत्त्वांचा नंतरच्या तासिकेमध्ये आपण चर्चा करूया. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला पूर्ण विराम देऊ आणि थांबू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.